नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचन। आता येणाऱ्या गणेश उत्सवासाठी आपण खास असे रसमलाई मोदक तयार करणार आहोत। हे अगदी झटपट 10 मिनिटात हे मोदक तयार होतात, अगदी कमी वेळात तयार होतात आणि चविष्ट पण होतात। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला। सुरुवात करण्याआधी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। रसमलाई मोदक करायला सुरुवात करूया। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळात तयार होते। आज आपण रसमलाई मोदक बनवण्यासाठी इथे मी घरी बनवलेलं पनीर घेतलेलं आहे। पनीर थोडंसं किसून घेतलेलं आहे मी। मिल्क पावडर आहे, 1 कप पनीर आहे, अर्धा कप मिल्क पावडर आहे आणि त्यापेक्षाही कमी पिठी साखर, गुलाब पाकळ्या, पिस्त्याचे काप, साजूक तूप आणि दूध 2 ते 3 चमचे। पनीर आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं। हे घरी बनवलेलं पनीर आहे, त्यामुळे थोडंसं ड्राय झालेलं आहे, त्यामुळे 2 ते 3 चमचे दूध टाकायचं, फिरून घ्यायचं। आता हे मिक्सरमध्ये आपण काढून घेतलंय। जर तुम्ही मार्केटचं पनीर आणलं तर त्यामध्ये दूध न टाकता डायरेक्ट पनीर पण तुम्ही मिक्सरला काढू शकता। हे घरचं पनीर असल्यामुळे मी थोडंसं दूध टाकून हे मिक्सरला काढलेलं आहे। पॅन गरम करायला ठेवलेला आहे। अर्धा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं। मेल्ट झालंय। आपण हे जे मिक्सरमध्ये काढलेलं पनीर आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं। ते यामध्येच आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची। पनीर जर 1 वाटी असेल तर अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायची आणि साखर घ्यायची, एक छोटे 5 ते 6 टेबलस्पून किंवा 3 ते 4 आवश्यकतेनुसार, जास्त साखरही नाही वापरायची। हे जे आहे ते छान आपल्याला परतून घ्यायचे। गॅस मात्र मीडियम हीटच ठेवायची, मोठ्या हीटवरती नाही करायचं आणि अगदी कंटिन्यू व्हायला 5 ते 10 मिनिट लागतात हे सर्व व्यवस्थित मिक्स व्हायला। शक्यतो मिक्सरनं काढलेली पिठी साखरच वापरायची। आता हे छान मिक्स करून वाटत असलं तरी जसं जसं हे बनत येईल आपण ते घट्ट होत जातं मिश्रण। मात्र एकदम सामी ठेवायचं, नाहीतर यामध्ये मिल्क पावडर आणि साखर असल्यामुळे हे करपले जातं। पाहू शकता तुम्ही, मगवाशापेक्षा हे बऱ्यापैकी आता घट्ट होत आलंय मिश्रण। एक 5 ते 10 मिनिटात हे मिश्रण तयार होतं। म्हणजे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केशराच्या काड्या दुधात भिजवून ते पण यामध्ये टाकू शकता, म्हणजे छान केशरी कलर येतो ह्या रसमलाई मोदकाला। किंवा मग रसमलाई इसेन्स भेटतो ते पण तुम्ही टाकू शकता यामध्ये। थोडंसं एक अर्धा चमच्याच्याही कमी थोडंसं आपण याला साजूक तूप टाकून घ्यायचे, म्हणजे मोदकाला चमक छान येते। हे आता व्यवस्थित मिश्रण घट्ट झालंय, कढईपासून पण आपलं मोकळं झालंय, गोळा होत आलाय। आता हे गॅस बंद करून घ्यायचा व एका डिशमध्ये आपण हे थंड ताटात काढून घेतले। थोडंसं पसरून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित थंड होईल। आता मिश्रणामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे। हे पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या हे ऑप्शनल आहे, फ्रेश गुलाबाच्या फुलाच्या ह्या पाकळ्या आहेत, नाही टाकलं तरी चालतं तुम्ही। की थंड झालंय, हाताने हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। छान आपण गोळा तयार करून घेतला। एक साचा घ्यायचा मोदकाचा, माझ्याकडे हे छोटे साचेचा साचा आहे, यामध्ये तूप लावून घ्यायचे। तुमच्याकडे जसा साचा असेल मोदकाचा त्यामध्ये तुम्ही करू शकता। घेतले साचा आपण बंद करून घ्यायचा व यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित सारण असं स्टफ करून घ्यायचंय। गच्च असं दाबून पूर्ण साच्यात हे भरून घ्यायचे। हे आपण भरून घेतलंय। एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला यामध्ये पण असे पाकळ्या ठेवायच्या असल्यामुळे याच्या आपल्या गुलाबाच्या, तर ते तुम्ही पण ठेवू शकता आणि पिस्त्याचे काप पण ठेवू शकता। थोडेसे पिस्ता काप टाकूया, करूया। पहिला मोदक तयार आहे आपला। आता बाकीचे पण यामध्ये स्टफ करूया, ज्यात आपण गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ते टाकलेत ते मिश्रण हे व्यवस्थित अगदी तयार झालेलं आहे। एक अगदी 5 ते 10 मिनिटात मस्त मोदक तयार होतात हे रसमलाई। साच्यामध्ये आपण स्टफ करून घेतलंय मोदकाच्या, अगदी छान मोदक तयार झालेत हे। थोडेसे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या असेच आपण सर्व मोदक तयार करून घेऊया। आहेत आपले झटपट
10 मिनिटात, अगदी 5 ते 10 मिनिटातच हे मोदक तयार होतात. तसेच पनीर पण आपलं घरचंच आहे, त्यामुळे घरच्याच साहित्यात हे रसमलाई मोदक आपले छान तयार झालेले आहेत. तयार आहेत आपले रसमलाई मोदक, अगदी छान तयार होतात. हे मोदक नक्की करून पहा. तसेच रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.